रहीम। आज जमीयत उलमा हिंद और जमीयत उलमा मराठवाड़ा के ज़िम्मेदार सदर हज़रत मौलाना कारी शमसुल हक साहब दामत बरकातुहुम की निगरानी में जमीयत उलमा उदगीर के कुछ ज़िम्मेदारों ने, जिसमें मौलाना कारी मौलाना मोहम्मद उस्मान साहब और हाफिज़ निसार साहब, हाजी सरवर साहब, मुफ्ती जावेद साहब, इन तमाम अहबाब की निगरानी में मौजूदगी में यहाँ माजूर बच्चों का जो है स्कूल है, अंध स्कूल जिसको कहते हैं, अंध बच्चे रहते हैं या नाबीना बच्चे रहते हैं। इन बच्चों में इनकी ज़रूरत को पेश नज़र रखते हुए यहाँ के ज़िम्मेदारों से बात करके इन बच्चों की आसानी और सहूलत के लिए, इनके आराम के लिए कुछ गादियों का नज़म किया गया, तकिया और गादियों का नज़म किया गया। और ये सिलसिला हमारे अकाबरीन का रहा है और हमारी तालीमात में है। हम सब के पैगम्बर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ये तालीमात हैं कि अल-खल्क़ अयालुल्लाह, कि मखलूक अल्लाह का कुंबा है, तो उसके साथ अच्छा सलूक करना और अच्छाई के साथ पेश आना ये हमारी तालीमात में है। और हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने एक जगह फरमाया, सबसे बेहतर इंसान, सबसे अच्छा इंसान आदमी वो है जो अच्छे काम करे, नफ़ा बख्श काम करे, नफ़ा पहुँचाए लोगों को। तो हम भेदभाव किए बग़ैर और किसी को तकलीफ़ पहुँचाए बग़ैर हम लोगों ने जो है ये काम किया है। अल्लाह से दुआ करते हैं कि अल्लाह ताला हमारे इस काम को कबूल फरमाए और इसी तरीक़े से हमको हमारे अकाबरीन की निगरानी में मखलूक की और कौम की खिदमत करने की तौफ़ीक़ अता फरमाए। मला जास्त काही बोलायचं नाही, एक सत्य कथा तुमच्या समोर मांडवत होताना लक्षात ठेवा. देवाने आमचे डोळे या दिसण्याची, बघण्याची शक्ती जी आहे घेतली आहे, पण त्याच्याबद्दल आम्हाला बुद्धी आणि आमची मेमोरी देवाने एवढी फास्ट ठेवलेली आहे. जगात तुमच्याहून जास्त बुद्धिमान मेमोरी प्रकारे आपल्याला शक्ती पाहिजे. तुमच्याहून जास्त मनुष्यामध्ये दुसऱ्या मनुष्यामध्ये दिसत नाही. आमचे गुरु होते, आम्ही सगळे त्यांचे शिक्षक आहोत, विद्यार्थी आहोत. तिथे जे कोणी बसलेले आहेत ते संपूर्ण त्या गुरुजीची शिक्षा शिकली आहे. आमचे मोठे लोक जाणत असतील, त्यांचं नाव होतं महबूब हाफिज साहब. त्यांचं नाव महबूब होतं. त्यांना आमच्या उदगीरमध्ये अंधे हाफिज साहब, नाबीन हाफिज साहब म्हणत होते. हाफिज साहब म्हणजे इस्लाम धर्माचे ग्रंथ कुराण शरीफ याला त्याने मुपाट केलं होतं. त्यांना मुपाट होती, एकाही शब्दामध्ये त्यांच्यामध्ये चूक नव्हती, तेवढे फास्ट होते. आणि हे आंधळा माणूस आता आमच्या डोक्यामध्ये आता असेल की आम्ही आंधळे, आम्ही काय करू शकतो, आम्हाला जसे दुसरे हात लोक जे आंधळे आहेत रोडवर, बस स्टँडवर इकडे तिकडे भीक मागत राहतात आणि पोटापाण्याची सोय करत राहतात. परंतु आम्हाला हे सगळं काय करायचं नाही. शिक्षणामध्ये खास कर जसं आजी आता तुम्ही सगळ्यांनी आमचं स्वागत केलं आणि छान पद्धतीने त्याला संगीत कार्यक्रमात गाऊन आमचं वेलकम केला आणि सुस्वागत केला. तुमच्या सगळ्यामध्ये फार गाण्याची शक्ती आहे आणि सुंदर गाता तुम्ही. कला आहे, कारण की हे कला देवाने दिली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हाफिज महबूब साहब ह्या जगातला आणि उदगीर शहराचा असला आंधळा माणूस होता. त्यानं कोणाच्या समोर हात पसरवले नाही. आपली शिक्षणाबद्दल आणि देवाजवळ एवढी प्रार्थना करून एवढं मोठं माणूस झालं, एवढं मोठं माणूस झालं की त्यांच्यापाशी लई फार तापीमुळे या जादूटोना, भूतप्रेत असले जे काय म्हणतात मरीज, आजारी त्यांच्याजवळ येत होते आणि त्यांचा आशीर्वाद, त्यांची दुआ, त्यांचं मंत्र आपल्यावर झोपून जात होते. देव त्यांना बेहतरीन आणि चांगल्या त्यांची प्रगती आणि त्यांचे शारीरिक जे काय आजार आहे दूर होत. हे आमच्या उदगीर शहरामधले एक आंधळा माणूस असा होता जे दुसऱ्या लोकांशी मागत नव्हतं भीक, म्हणजे दुसऱ्या लोकांची मदत करत होता, सदा मदत करत होता. तर आम्हा सगळ्यांना असलं मनुष्य आणि असलं विद्यार्थी आणि असे शिक्षक करून एवढं मोठं व्हायचं आहे. आम्ही दुसऱ्याची भीक न मागता आम्ही दुसऱ्याची काय करावं, मदत करावं. ही माझी संधी आहे तुम्हाला, ही माझी एक
शीत आहे. तरी मी सगळा तुम्ही सगळ्या लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा आणि या शाळेतले जेवढे काही कर्मचारी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझी हे प्रशंसा संपवतो.